नमस्कार मित्रांनो. तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की माझ्या घरामध्ये बघा किती पसारा आहे आणि माझा हा पसारा बघून आज माझे मिस्टर मला सांगत होते की तू दिवसभर घरात काय काम करत असते. तर काम करत असते आणि हा पसारा झालाय कशामुळे, तर मी 2 दिवस बँकेत जात होती आणि बँकेत गेल्यामुळे मला हा सगळा पसारा सोडून जावा लागत होता. कंटिन्यू 2 दिवस बँकेत गेल्यामुळे माझा हा घरामध्ये पूर्ण पसारा झालेला आहे. आणि माझ्या मिस्टरांना असं वाटतं की मी दिवसभर फक्त काम काही करत नाही, कपडे भांडे झाल्यानंतर आराम करते. त्यांना असं वाटतं आणि प्रत्येक गृहिणीला माहिती आहे की आपले मिस्टर जर ड्युटीला गेल्यानंतर तर गृहिणीचे किती कामं असतात घरामध्ये आणि किती कामं करावे लागतात गृहिणीला, हे सगळ्यांनाच माहिती. तर बघू शकता तुम्ही की माझ्या घरामध्ये 2 दिवस मी काम न केल्यामुळे किती पसारा झालेला आहे. हा बघा, आता रोज असा हा बेड मला लावावा लागतो, रोजच तो बेड लावावा लागतो. त्याच्यानंतर बघा इकडे सगळ्यांनी कपडे काढून काढून ठेवलेले आहेत, कोणीही कपडे जागेवर ठेवलेले नाहीत, पुस्तकांचा ढिगारा पडलेला आहे. आणि आता सकाळी टिफिन बनवत असताना हा सगळा किचन ओटा फुल भरलाय भांड्यांचा. हे सगळं मला आता आवरावं लागणार आहे. आणि आता हा पसारा आवरण्यासाठी मला कंटिन्यू पूर्ण 1 दिवस लागणार आहे. 3-4 तास मी पूर्ण हे काम करणार आहे. कारण हा पसारा जोपर्यंत मी आवरणार नाही तोपर्यंत माझे मिस्टर मला कंटिन्यू बोलत राहतील की ते म्हणतील की तू दिवसभर काय कर. आता सुरुवात मी किचन पासून करणार आहे, कारण किचनवरचा आधी पसारा साफ करून घेते. कारण किचन जर मोकळा केला आणि पूर्ण क्लीन करून घेतला तर घर खूप छान वाटतं आणि आवरायलाही खूप छान वाटतं. कारण किचन स्वच्छ झाला म्हणजे सगळं चांगलं स्वच्छ वाटतं आपल्याला. तर मी आता सगळ्यात अगोदर किचन आवरून घेणार आहे आणि त्याच्यासोबतच मी आता इडली पण लावणार आहे. कारण दिवसभर काम करायचंय म्हणजे आधी नाश्ता करून घ्यायचा, कारण जेवण किती वाजेला मिळेल हे काय आता खरं नाहीये. त्याच्यामुळे मी आता किचन आवरून घेणार आहे, सोबतच इडली पण लावते. आज मनूच्या टिफिनला दिली होती इडली आणि सोबतच मुगाची उसळ सुद्धा दिलेली होती. तर इतकं सगळं काम आवरण्यासाठी एनर्जी हवी का नको, त्याच्यामुळे मी आता इडली लावली. इडली लावणार आणि इडली लावल्यानंतर मी ती खाणार आहे आणि खाल्ल्यानंतर लगेचच सगळंच काम आवरायला घेणार आहे. त्याच्यासोबत माझं ऑनलाईन वर्क सुद्धा असतं, ते सुद्धा अधूनमधून मी करणार आहे. कारण ऑनलाईन काम आपलं थांबायला नको, कारण घराच्या कामामुळे आपले कामं सुद्धा राहून जातात. आणि हा व्हिडिओ बनवण्याचं मागचं कारण असंच की बऱ्याच गृहिणी सुद्धा अशा कामात व्यस्त असतात, तर त्यांना सुद्धा वाटतं की आपल्याला सुद्धा थोडं काहीतरी घरातून काम करता आलं पाहिजे. तर मी ताटात इडली काढून घेणार आहे आणि आता इडली खायला जेव्हा बसेल तेव्हा मी तुम्हाला सांगते की तुम्ही सुद्धा माझ्यासोबत इडली खायला या. माझ्या व्हिडिओ बनवत असताना जर माझ्याकडनं काही चुका होत असतील किंवा मला काही जमत नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सजेस्ट करा की मी काय काय अजून वेगळं करायला पाहिजे. कारण मी आत्ताच सुरुवात केलेली आहे यूट्यूबवर व्हिडिओ बनवण्यासाठी. याच्या आधी मला यूट्यूबचा वाय सुद्धा माहिती नव्हता, कधी मी यूट्यूबवर व्हिडिओ किंवा काही अपलोड सुद्धा केलं नव्हतं. मी क्लासेस घ्यायची म्हणून क्लासेसचे व्हिडिओ छोटे छोटे पोस्ट करायचे शॉर्टमध्ये, पण तेव्हा मला माहीत नव्हतं किंवा एवढी आयडिया सुद्धा नव्हती की व्हिडिओ कसे बनवायचे किंवा मग ते रेकॉर्डिंग कसं करायचं, एडिट कसं करायचं. पण मी जेव्हा डिजिटल स्किल शिकायला सुरुवात केल्या आणि त्याच्यासोबतच व्हिडिओ एडिटिंगचा कोर्स सुद्धा त्याच्यातून केला, तर मी ते कोर्स सुद्धा आता करते सुद्धा आहे आणि त्याच्यासोबतच मी इम्प्लिमेंट सुद्धा करत आहे. तर व्हिडिओ बनवत असताना जर काही चुका होत असतील किंवा माझ्याकडनं काही बोलताना चुका होत असतील तर तुम्ही मला गायडन्स करू शकता आणि कमेंटमध्ये मला नक्की टाईप करून सांगा की मी अजून काय वेगळं करायला पाहिजे आणि अजून काय माझ्यामध्ये इम्प्रूव्ह केलं पाहिजे. कारण तुमच्या कमेंट्समुळेच मला कळेल की मी अजून काय नवीन केलं पाहिजे किंवा माझ्यातल्या चुका मी कशा सुधारल्या पाहिजे. तर तुमचे मिस्टर पण तुम्हाला असंच बोलतात का, कमेंट करून नक्की सांगा.